आता होते रेकॉर्ड. चालेल. कारण मी घरी मला जाण्यासाठी वेळ लागला आणि मला लक्षात आलं की आता मी माझं जिमचं तिथं पोहोचणे, तिथं सेटअप करणे ही वेळ होणार नाही. म्हणून मी डायरेक्ट म्हणजे पुन्हा घरीच घेतोय. मी घरी पण एक छोटासा अगोदर कोरोना काळामध्ये जिमचा सेटअप बनवला होता. ते नंतर तुम्हाला दाखवतो. म्हणजे प्रत्येक घरोघरी कसं असतं. हे पहा, ही मशीन आता काय करते बघा. क्रॉस ट्रेनर मशीन. मी पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो. तर ही आपली शोकांतिका आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक घरी पाठीमागचा कॅमेरा इथं आहे. ठीक आहे, असंच बघा. हे पहा, ही मशीन, हिच्यावर कपडे, हे सगळे म्हणजे दिसतेय का तुम्हाला? नाही दिसणार. कारण तिच्यावर सगळे म्हणजे कपडे वाळू घातलेले आहेत, भांडे ठेवलेले आहेत. तर म्हणजे अशा, म्हणजे आपण कॉर्नर करतो, परंतु कधीतरी एक वेळेस म्हणजे काही दिवस केलं, काही दिवस नाही केलं. मग मी नंतर दुसरा ट्राय केला की हा बार, जे मी तर बाहेर जातो, परंतु माझ्या फॅमिलीसाठी किंवा घरच्यांसाठी ज्यांना बाहेर जाणं शक्य होत नाही, जॉब आहे, तर असे असा बार पण घरी करू शकतात. आणि हा एक हॅमॉक आहे. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेचिंग खूप होते. तुम्हाला ह्याचं हे एरियल योगामध्ये येतं. मी एरियल योगाचा क्लास म्हणजे त्याचा सर्टिफाईड ट्रेनर आहे. ऋषिकेशला मी हे ट्रेनिंग घेतलं होतं. तर याच्यामध्ये सुद्धा बेसिक वर्कआउट खूप चांगले करता येतात. एक दिवस मी याचा पण क्लास घेईल, परंतु याला तुमच्याकडे हॅमॉक नसल्यामुळे क्लास घेता येत नाही, है ना. परंतु तुम्ही याचा रोप वापरू शकता. त्यानंतर हे आहे एक असे बार, जे की प्रत्येक घरामध्ये पाहिजे. मी हे कस्टमाइज करून घेतलेलं आहे. तर हे बार आता 40 नंतर बॉडी हँग करता येणं हे खूप गरजेचं आहे. स्ट्रेच ह्याच्यावर जवळजवळ 51 एक्सरसाइजेस करता येतात, म्हणजे घरामध्ये असा बार. आणि ती एक आपली सिंपल रनिंग मशीन, म्हणजे आपण त्याला ट्रेडमिल म्हणतो. तर ती ट्रेडमिल एक आहे. तर अशा पद्धतीनं एक छोटासा सेटअप केलाय. मग ह्या दोन यूज होतात. आणि अशी एक मॅट पाहिजे खाली. बघा, ही याची थिकनेस अशी आहे, म्हणजे हे घरी करण्यासाठी ही अशी एक मॅट जर ठेवली तर सेफ्टीसाठी आपण सेफ्टी फर्स्ट ठेवणं गरजेचं आहे. तर स्टार्ट करूयात आपली. आज वॉर्मअप घेऊत आणि त्यासोबतच तुम्ही जो सूर्यनमस्कार आहे, तो प्रॉपर सूर्यनमस्कार कसा करायचा. सूर्यनमस्कार पतंजलींनी जे सांगितलेले अष्टांग योग आहेत, तर ते कुठले आहेत? कोणी सांगू शकता? अष्टांग योग म्हणजे पतंजलींचा जो अष्टांग योग आहे. पतंजली हे महा ऋषी होते. त्यांनी आपल्या म्हणजे भारतालाच नाही तर जगाला एक देण दिलेली आहे अष्टांग योगाची. त्याच्यामध्ये हा लिहिलेलं आहे, टाईप करताय कुणी? हो, ठीक आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, म्हणजे अष्टांग योग. आपण पतंजली नाव ऐकतो, म्हणजे रामदेव बाबांनी तर खूप फेमस केलेलं आहे पतंजली हे नाव. मग त्याच्यात अष्टांग जे योग आहे किंवा अष्टांग हृदय जो ग्रंथ आहे, तर ते 8 अंग कुठले आहेत योगचे? योगा हा शब्द पण नाहीये, हा योग हाच शब्द आपल्याला वापरला जायचा. मग पुन्हा इंग्लिशमध्ये त्याला योगा म्हणलं जातं. जसं की कुठल्याही याला ए लावलं जातं, तसं आहे. परंतु योग म्हणजे युजते इति योगा, म्हणजे जे जुडवतं त्याला योग असं म्हणतात. म्हणजे काय जुडवणी आहे याच्यामध्ये? माइंड, मसल, कोऑर्डिनेशन, म्हणजे तुमचं शरीर आणि मन आणि आत्मा हा एकमेकांना जुडणे.
म्हणजे योगिपणे. आपण आपलं शरीर आणि आत्मा आणि मन हे तिन्हीकडे चालतं. कारण शरीराचं जे आहे शरीर म्हणजे शरीराची जी रचना आहे तर ती आपल्या 3 पद्धतीने चालते. एक असतं माइंड, इथं आहे सोल आणि इथं आहे बॉडी. तर आपण जर बघितलं तर आत्मा हा शुद्ध असतो, त्याला आपण इंटलेक्ट म्हणू शकतो, बऱ्याच गोष्टी माहीत असतात. माइंड काय करतं, खूप चंचल असतं, त्याला पाहिजे असतं शॉर्ट प्लेजर, म्हणजे मला आत्ता काय आनंद मिळेल, आत्ता काय सुख मिळेल, तर तो आनंद फक्त किंवा सुख फक्त त्याला पाहिजे असतं. आनंद ही थोडीशी, आनंद आणि सुखामध्ये थोडासा फरक आहे, जसं आपला फिटनेस आणि हेल्थ मध्ये आहे. उदाहरणादाखलच सांगायचं झालं तर आनंद आणि सुख, एखाद्याला काटा टोचलेला आहे आणि तुम्ही तो काटा काढल्यानंतर, म्हणजे काटा टोचलेला आहे आणि एक सहानुभूती आणि इम्पॅथी ह्याच्यामध्ये कसा फरक आहे, तसंच आनंद आणि सुखामध्ये आहे. एखाद्याला काटा टोचला, तुम्हाला पण दुःख होतं, परंतु ह्याला म्हणतात सिंपथी, म्हणजे सहानुभूती. परंतु एखाद्याला टोचलेला काटा तुम्हाला त्या वेदना जाणव, म्हणजे त्याला म्हणायचं इम्पॅथी, म्हणजे त्या लेवलला जाणे. तसंच आनंद सुख म्हणजे तुम्हाला जाणवलेली म्हणजे हॅपीनेस. म्हणजे मला एखादा मोबाईल घेतला तर तो जो काही मला होतो तो होतो सुख, हॅपीनेस. आणि प्लेजर. आणि एखाद्याला दुसऱ्याला मोबाईल घेऊन दिला आणि त्याला झालेला आनंद पाहून जे मिळतं, तर तो त्याला झालेलं सुख पाहून जे मिळतं त्याला म्हणतात आनंद. तर ह्या आपण याच्यावर क्लास घेऊत नंतर एखादा, म्हणजे फिलॉसॉफीवर. हा वेळ नाहीये, परंतु आलं ओघाने म्हणून सांगतोय. तर यम नियम म्हणजे अष्टांग योगामध्ये यम नियम म्हणजेच दिनचर्या काय आहे तुमची, ऋतुचर्या काय आहे हे पाळणं, ह्या त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. की तुम्ही दिवसभरात काय काय केलं पाहिजे, उठायचं किती वाजता, मग त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त सांगितलेलं, झोपणं किती वाजता आहे, त्यासोबत ऋतुचर्या म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं आणि कसं राहायचं हे पण सांगितलेलं आहे, यम नियम. त्यानंतर प्राणायाम, हा एक आहे आसन. तिसऱ्या नंबरला आहे आसन. आपण जे योग करतो का म्हणतो, तर त्याला म्हणतात आसन. हा अष्टांग योगामधला एक आहे. वेदांत. आसन म्हणजे वेदांत. हा, वेदांत. तर यम नियम आसन. आसन कसं, वेदू. स्थिरम सुखम आसनम, म्हणजे स्थिर असतं. आता मी कुठल्या आसनामध्ये बसलेलो आहे, वज्रासन. तर स्थिर सुख जे देणार आहे त्याला आसन म्हणतात. तुमच्या मध्ये हा ठीक आहे, म्यूट करतो. स्थिरम सुखम आसनम, तर ह्याला शरीराला जे स्थिर करतं, सुख देतं, त्याला आपण आसन म्हणलं जातं. आणि त्यानंतर प्राणायाम. प्राण म्हणजे प्राणवायू पण 5 असतात. प्राणवायू शरीरातले म्हणजे अपान, व्यान, समान, उदान असे 5 हे आहेत प्राण. तर हे जे शरीरामध्ये असणारे जे वात आहेत त्याला वायू म्हणतो. तर हे पण 5 आहेत. आणि त्याचा आयाम म्हणजे आत आणि बाहेर करणे, त्याला प्राणायाम म्हणतात. तर हे 4 जे आहेत पहिले अंग अष्टांगचे, ते शरीराशी निगडित आहेत, म्हणजे बॉडीशी निगडित आहेत. तुम्ही बघा, यम नियम आसन प्राणायाम हे हार्डवेअर म्हणजे आपल्या शरीरासाठी सांगितलेले आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जे दुसरे 8 अंग आहेत, 4 अंग आहेत, तर ते आहेत सगळे माइंड आणि सोलशी कनेक्टेड. त्याच्यामध्ये प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आपण समाधीपर्यंत जाणार नाहीत, परंतु प्रत्याहार म्हणजे त्याग, म्हणजे ज्या वस्तू आपल्याला म्हणजे आवश्यक आहेत तेवढ्याच ठेवणे. तर त्याच्यासाठी आपली जी त्यागाची भावना आहे म्हणजे डिटॅचमेंट त्याला म्हणतो आपण. बरेच वेळेस आपल्याला अटॅचमेंटमुळे सगळे दुःख मिळतात. डिझायर्स म्हणजे तुम्हाला, मला ही वस्तू घ्यायची आहे,
आणि ती वस्तू मिळत नाही, तर त्यावेळेस आपल्याला आपण दुःखी होतो. तर त्या वस्तूबद्दल जे आहे तर ती जेवढी अटॅचमेंट जास्त, तेवढं दुःखाचे चान्स जास्त आहेत. मला हा टी शर्ट समजा आवडतो, तर ह्या टी शर्ट सोबत जर मी कनेक्टेड असेल आणि हा टी शर्ट जर फाटला किंवा विसरला कुठे किंवा खराब झाला, तर मी दुःखी होऊ शकतो. परंतु मी जर खरंच प्रत्याहार आपण वापरू लागलो, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण साक्षीभाव ठेवणे, थर्ड आयनी बघणे, म्हणजे माझं काहीच नव्हतं आणि मी घेऊन पण काही आलो नाही आणि मी घेऊन पण काही जाणार नाही. सतत मला ही त्यागाची भावना म्हणजे अहंकार कमी करणं, ह्याच्यासाठी प्रत्याहार सांगितलेला आहे. म्हणून गौतम बुद्धांना ज्यावेळेस एखादा शिष्य त्यांच्याकडे जायचा, नवीन शिष्य राहायचा त्यांचा, तर ते बुद्ध काय करायचे की त्यांची पहिली ड्युटी कुठे लावायची? स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमीमध्ये 1 महिना तिथंच एक झोपडी केलेली होती, तिथं राहायचं. फक्त तिथं आल्यानं प्रेत आलं की त्या ठिकाणी फक्त बाहेर येऊन बसायचं, एवढंच. म्हणजे आपण परमनंट नाही आहोत, हा जो भाव आहे सतत सतत आपल्याला, आपण विसरतो कधी कधी. मृत्यू विसरणे म्हणजे आपण अहंकारी होणे. तर हा अहंकार तिथं गळून पडतो. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक व्यक्ती, सृष्टीमधलं प्रत्येक जो झाडं, पानं, फुलं किंवा ॲनिमल्स, ह्या प्रत्येकाबद्दल तुम्ही प्रेम भावानं आणि स्वतःचा जो ॲटिट्यूड आहे, इगो आहे. आता जेन-झी मध्ये, आताच्या मुलांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्वतःचा अहंकार असतो. सेल्फ इस्टीम आणि अहंकार, स्वत्व आणि अहंकार, ह्याच्यामध्ये फरक आहे. सेल्फ इस्टीम म्हणजे तुमचा अतिशय कोणीही सतत सतत तुम्ही स्वतःमधूनच स्वतःच्या जर चेहऱ्यामधून पडत असाल किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमधून, त्याला सेल्फ इस्टीम म्हणायचं. परंतु तुमचा अहंकार, स्वत्व, माझ्यामुळेच हे होतंय, मीच आहे, तर हा मी ज्यावेळेस आपण गळून पाडाल, त्यावेळेस आपल्याला दुःख होणार नाही किंवा आपण इतरांकडून जास्त अपेक्षा करणार नाही किंवा माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे असं आपण सतत विचार करणार नाही. कारण जग किंवा ही सृष्टी 20 लाख वर्षापासून आतापर्यंत म्हणतात चालू आहे. त्यामुळे आपण एक छोटासा तिनका आहोत, येणारे आणि जाणारे आहोत. त्या तर आपल्यामुळं सृष्टीमध्ये बदल होणार नाही, तर आपणच स्वतःमध्ये बदल करून ज्यावेळेस आपण एक जो हा ड्रामा आहे, आपण हा जो विश्वाचा, तो चालेल. त्यामुळे तुम्ही काय, हॅपी राहणं. तुम्हाला इतरांच्या तुमच्यावर कोणी म्हणते जाड आहे का, तर तुम्ही दिवसभर दुःखी होणार. कोणी तुम्ही किती जाड आहात म्हणल्यानंतर, तुम्ही किती छान दिसता म्हणल्यानंतर दिवसभर आनंदी होणार. म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदाच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात ज्यावेळेस द्याल, त्यावेळेस सतत आपण दुसरे काय म्हणतील याच्यावरच फोकस करू आणि स्वतःची डेव्हलपमेंट किंवा स्वतःकडे फोकस न करता सतत आपण दुसऱ्यांनी मला काय म्हणावं, दुसरे म्हणणार नाहीत तर स्वतःच, युअर लाईफ इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, ब्लेमिंग इज नॉट अलाउड. म्हणजे ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं हे म्हणण्याची आपली जर प्रवृत्ती निर्माण होऊ लागली, तर आपण मग फक्त कारण शोधतो. तर हे प्रत्याहार आहे. त्यानंतर ध्यान, धारणा आणि समाधी. मग ध्यान म्हणजे तुमच्या आपल्या विचारात, जवळजवळ दिवसभरामध्ये 60,000 विचार प्रत्येक मनुष्याला येतात, व्यक्तीला. 60,000 विचारांपैकी 0.1 विचार ही नवीन असतात, म्हणजे इनोव्हेटिव्ह. बाकीचे सगळे कालचे किंवा असणाऱ्या अनुभवांचे किंवा त्याला आपण कचरा म्हणू, तेच विचार येतात. आणि हा कचरा जेवढा जास्त, ओव्हर थिंकिंग, तेवढी आपली एनर्जी जास्त, म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी जास्त. मग जर दुसराच कचरा जास्त जमतोय, तर नवीन क्रिएटिव्हिटी आपल्याला सुचायला वेळ नाही मिळत आणि आपण एका विशेष सायकल मध्ये अडकतो. म्हणून ध्यान करण्यासाठी फक्त 1 ते 2 विचार तुमच्या डोक्यामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याला सिंगल थॉट म्हणू आपण, किंवा झिरो माइंड. झिरो थॉट नसतो, तर सिंगल माइंड, एकच थॉट. मग आपण श्वास आहे किंवा कुठला एखादा इव्हेंट आहे, त्या ह्याच्यामध्येच तुम्ही एकच विचार करताय, तर त्याला ध्यान म्हणतो. किंवा एखादं काम करताय, एखादं स्टडी करणार, स्टुडंट असतील तर स्टडी करतायत, तर त्या ध्यान तुम्ही जेवढं जास्त लावाल तेवढं बाकीच्या थॉट्स हे बाजूला जातील, त्याला ध्यान म्हणतो.
धारणा, त्याला दृढ शक्ती. धारणा म्हणजे धरून ठेवणे. तर आपण किती आपल्या गोलशी रिलेटेड किंवा आपल्या जे लाईव्ह विथ इंटेन्शन म्हणतात, तुमचं काही मेजर गोल आहे. प्रत्येकाने आपण जंगलामध्ये आहोत आणि आपल्याला कुठं जायचंय, एक डेस्टिनेशन लागतं. तर ते डेस्टिनेशन माहित नसेल तर आपण कुठल्याही रस्त्याने गेलं, कितीही पळालं, तर कुठं जातोय हेच माहित होत नाही आणि त्यावेळेस एम्प्टीनेस येतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की सगळंच असतं, परंतु नेमकं कधी मूड ऑफ होतो, कधी मूड ऑन होतो, कधी आनंद होतो, कधी दुःख होतं आणि कळत नाही की का होतं. मग त्यावेळेस काय की आपलं इंटेन्शन काय, मग आपल्याला नेमकं आयुष्यामधलं मेन गोल काय. तर हे गोल ज्या वेळेस आपण पकडून ठेवाल आणि त्यानुसार त्या धारणेतून आपण जर पुढे जाल तर आपण त्याला धारणा म्हणू. आणि समाधी, हे समाधीवर बोलणं जास्तही नाही, कारण आतापर्यंत मला वाटत नाही कुणाला म्हणजे समाधी लेवलला जाल. म्हणजे समाधी म्हणजे एकदमच कम्प्लीट डिटॅचमेंट, जे स्पिरिच्युअल गुरु जे आहेत आत्ताचे नाही, आत्ताचे जे काही बाबा आपण म्हणू त्याच्यापैकी 99% बाबा हे फक्त पैसे, त्यांनाही त्या लेवलला गेलेले नाहीत. कारण तसे गेले असतील तर ते म्हणजे खरंच विश्वामध्ये खराच मोठा त्यांच्या चमत्कार झाला असता. म्हणजे जे बुद्ध होते, महावीर होते किंवा तशा लेवलचे ओशो होते, काही लोकांना त्या लेवलला गेलेले आहेत. आणि आपण त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या लाईफमध्ये हॅपी कसं राहायचं, म्हणजे आपली बॉडी आणि माइंड ह्या दोन्हीसाठी हा अष्टांग योग अशा पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. आता ह्या आसनांमध्ये एक आहे, आपण जो आज शिकणार आहेत, म्हणजे आसनामध्ये युजते इथे योगा आणि आसन स्थिरं सुखम आसनम ह्याला जे म्हणलं जातं, तर त्याच्यापैकी जो सगळ्यात महत्वाचा सांगितलेला जो एक आसन प्रकार आहे तर त्याला सूर्य नमस्कार. याच्यामध्ये 12 पोझिशन्स असतात, काही रिपीट होतात. सूर्य नमस्कार नावामध्येच बघा, सूर्याला नमस्कार करणे. सूर्याचे जवळजवळ 12 नाव आहेत. म्हणजे सूर्याचे सवित्र आहे, सवित्र सूर्य नारायण आहे. त्यानंतर खग म्हणतात. म्हणजे त्याच्यात 12 नावांपैकी तुम्ही 12 आसनं असे केलेले आहेत, वेगवेगळे आसनं. तर ह्याला शास्त्रशुद्ध कसं करायचं, त्याचे म्हणजे बॉडीवर काय इफेक्ट होतात, त्याला आपण कार्डिओमध्ये कसं वापरू शकतो, त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून सुद्धा कसं वापरू शकतो, हे आपण आज बघणार आहेत. मग सूर्यनमस्कार मध्ये जनरली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्वेला करून हा सूर्यनमस्कार करावा. तुमची जी मॅट आहे, तर हे खूप कॅमेरा हलतोय, म्हणजे माझ्या डायरेक्शनलाच सेट होतोय, मला तो एकाच ठिकाणी पाहिजे. कारण खाली दिसत नाही ना. तो काय करतो, ठीक आहे. सेटिंग करताना हा टॅबलेटचा कॅमेरा आहे, मी हा टॅब पहिली वेळेसच वापरतोय याच्यासाठी. पण तो कोणी ऍपल युजर आहे का याच्यात? पोस्ट, कारण हा कॅमेरा ना ऑटोमॅटिकच झूम होतोय. हो सर, मी आहे ना ऍपल युजर. हा जो कॅमेरा आहे ना, हा विषय तो कोणता सर? ऑटोमॅटिक झूम होतोय, कारण मी पाठीमागे गेलो ना की तो मला म्हणजे आता मी या साईडला गेलो, तो रिसेंटर करण्यासाठी तो झूम करतोय. हा, पण मला हो झूम करायला. स्टेबल पाहिजे तो, म्हणजे स्टेबल हो म्हणजे इथं खालीच आता दिसणार नाही ना खालचं. बरं ठीक हो, आहे, बघूया. झूम होईल सर. सर एक साईडला तुम्हाला डॅश दिसत असेल, त्या डॅश मध्ये बघा राईट साईडला, तिथं फोकस फ्रेम म्हणून ऑप्शन असतो एक साईडला, त्या ओके. डॅशला
क्लिक केल्यानंतर असं राईट साईडला मध्येच असते, एक लाईन दिसेल छोटी, असू शकते. ओके. तर फोकस फ्रेम असते. फोकस फ्रेम केलं तर एकदम समोर घेते आपल्याला ते, आणि हा. फोकस फ्रेम मधून आपण हटवलं तर आपल्याला मागे दाखवते. येस. मी इथं रेकॉर्ड हे आहेत ह्याचे सेटिंग्स. स्टार्ट युट्यूब लाईव्ह. ठीक आहे. स्क्रीनवर दिसणार तुम्हाला साईडला, झूम मध्ये जाण्याची किंवा साईडला जाण्याची गरज नाही. नाही आहे का? असं साईडलाच दिसते ते, असं व्हाईट कलरची थोडी डॅश दिसेल एवढीची छोटी. ओके. हा हा, मला आता हे दिसतंय की हे बॅक कॅमेरा आता लक्षात आला. म्हणजे इथंच असणार आहे सेटिंग. आमच्यामध्ये तसंच आहे, मी पण टॅबच यूज करतोय. फोकस करते ते आणि साईडला गेलो तर सेंटरला आणण्याचा प्रयत्न करते. मीटिंग क्वेश्चन्स, मीटिंग्स रिलेटेड आहेत. स्पीकर व्ह्यू, गॅलरी व्ह्यू, मल्टी स्पीकर व्ह्यू. नाही, हे तर सेटिंग याचे असतील, झूमच्या सेटिंग असतील. ठीक आहे, बघूयात. याच्यामध्ये टाइम मला थोडंसं लक्षात येत नाहीये याची सेटिंग. मी नेक्स्ट याला प्रॅक्टिस करेन, म्हणजे अगोदर सेशन घेण्याच्या अगोदरच त्याला आता झाल्यानंतर मी एक वेळेस चेक करतो. ठीक आहे, जस्ट वॉर्म टू बॉडी. वेळ घालवणे, टॅप करा. मी तुम्हाला मला दिसणे गरजेचं आहे सर. त्यानंतर नेक पासून आपण स्टार्ट करूयात. याच्यामध्ये ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, म्हणजे नेकचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नेक बेंड करत असताना 45 डिग्री किंवा पेन होतो त्याच्या खाली जायचं नाही, समोर फॉरवर्ड बेंडिंग. आणि ज्यांना त्रास नाही त्यांनी करू शकतात. 1 2, खाली याला श्वास सोडायचा आहे. इकडं श्वासाचा खूप मॅन्युअर लक्षात घ्या. इन, ब्रीथ आउट, इन आउट, इन आउट. त्यानंतर साइड, इन आउट, इन आउट. साइड रोटेशन किंवा साइड ट्विस्ट. त्यानंतर साइड बेंड. हे 10 काउंट करायचे, परंतु आपण अगोदर थोडासा वेळ गेल्यामुळे मी कमी घेतोय. साइड बेंड. आता ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आता मोबाईलमुळं जवळजवळ 60% लोकांचं नेक पेन आणि शोल्डर पेन होत आहे. त्याच्यासाठी ही डेली एक्सरसाइज करा. त्याच्यामध्ये आता हा इथं चीन पकडा आणि अप करायचं, स्लोली अप, पुश पुश पुश, आणि प्रेस करा. फील द रिलॅक्सेशन. नेकच्या मसल रिलॅक्स होत आहेत असं फील करा. थायरॉइड साठी सुद्धा हा खूप चांगला स्ट्रेच आहे. 10 काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. हे डेस्कटॉप जॉब जे करतात त्यांनी 1-1 तासाला पण करू शकतात हा जॉईंट. त्यानंतर पाठीमागून पुश करायचंय. मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी न करता बाकीचे करू शकतात. नेकच्या मसल स्ट्रेच करायच्यात खाली. हनुवटी जे चीन आहे ते इथं स्टर्नम म्हणून असतं, हा जो चेस्टचा पार्ट आहे तिथे लावायचे हनुवटी, छातीला टेकवायची आणि फील करायचा तो नेकचा स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर हात इकडे घ्या, कानाच्या दुसरा राईट हँड लेफ्ट कानाला पकडायचं आणि पुन्हा स्ट्रेच करायचं एका सरळ रेषेमध्ये, पुल करायचा. म्हणजे साइड जो मसल्स आहेत नेकच्या, ह्या मसल स्टर्नो क्लॅव्हाइड्स म्हणून आहे. हे स्टर्नम आहे आणि हे क्लॅवम आहे. तर त्या दोन्हीचा मसल्स ज्या आहेत तर त्या स्ट्रेच.
9 10 यानंतर इकडचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता शोल्डर रोटेशन फॉरवर्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 opposite 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यानंतर एल्बो बेन 1 2 इथूनच 3 4 5 6 7 8 9 and 10 यानंतर हँड जे रिस्ट आहेत ते रिस्ट रोटेट करायचे इथे एल्बो स्ट्रेट ठेवायचे आणि आतमधून आउट इन आउट 2 3 4 5 6 7 8 9 and 10 पुन्हा अपोजिट डायरेक्शन 1 आउट स्ट्रेच ठेवायचे हँड्स एल्बो स्ट्रेट आणि पोस्चर जे आहे बॅक स्ट्रेट ठेवायचे कधीही समस्थितीमध्ये उभं राहिल्यानंतर दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय ठीक आहे रिलॅक्स टॅप आता हिप रोटेट करताना बॉडी रोटेट वरून करायची नाही फक्त बॉडी ही स्टेबल राहील हिप फक्त रोटेट होतील क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज 5 6 जेवढा मोठा सर्कल होईल तेवढं हिप ही आपली आता खूप जणांना एव्हीएन आहे कोविड नंतर जो म्हणजे नेक्रोसिस आहे अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतात कारण तिथल्या ज्या व्हेन्स आहेत अपोजिट घ्या त्या नेक्रोसिस होत आहेत तर हिप मधले जे जॉईंट आहेत तर त्याच्यासाठी हा खूप चांगला एक्सरसाइज आहे आणि आपले हे जो पार्ट आहे हिपचा तर तो जेवढा स्टिफ तेवढे बॅक पेन नेक पेन आणि नी पेन हा वाढण्याची शक्यता असते म्हणून ही एक्सरसाइज तुम्ही डेस्कटॉप वर असताना सुद्धा 1 तासाने करू शकता यानंतर हिप रोटेशन झालं आता आपण नी एक्सटेन्शन आणि फ्लेक्शन करणार आता एक्सटेंड करायचंय ह्या सिच्युएशन मध्ये किती जण थांबू शकतात म्हणजे विदाउट सपोर्ट जर थांबू शकत नसाल तर भिंतीचा किंवा असा सपोर्ट घ्या आणि इथून फक्त पुढं एक्सटेंड करायचे आता नी इथं आहे सपोर्ट घ्या चेअरचा ज्यांना जमत म्हणजे फर्स्ट टाइम करतायत ते आणि इथून फक्त पुढं घ्यायचंय म्हणजे तुमच्या क्वाड मसल आपण ह्या ऍक्टिव्हेट करतोय म्हणजे असं नाही पाय हा पॅरलल आहे थाईज पॅरलल आहे ग्राउंडला आणि इथून पुढं स्ट्रेच करा बघा कुठं फील होतंय तुम्हाला ही जी मसल आहे कोड मसल तर ही ऍक्टिव्हेट होईल करेक्ट 4 5 6 7 8 9 and 10 यानंतर सेकंड स्विच द लेग 1 2 3 फुल स्ट्रेच करायचं आहे म्हणजे दिसतंय का हे असा पाय पाहिजे जेवढा होईल तेवढा परंतु तुम्हाला मसल स्क्वॉडच्या फील झाल्या पाहिजेत म्हणजे त्या ऍक्टिव्हेट होत आहेत नी माझा स्टेबल आहे 7 8 9 and 10 यानंतर लक्षात घ्या आता दोन्ही पायामध्ये डिस्टन्स घ्यायचंय 1 फीटचा म्हणजे व्हर्टिकल दिसतोय का हे दोन्ही पायामध्ये आता थोडस लीन व्हायचंय मी ना माझ्या दुसऱ्या डिव्हाइस वरून होऊ का जॉईन कारण अर्धवटच दिसतंय सर अर्धवटच दिसतंय ना मला लक्षात येतं ते
मी ह्याच्यावरून होतोय, मोबाईलवरून. हा, तोपर्यंत टॅप करा, म्हणजे थांबायचं नाही. टॅबिंग हे assign NV. मला वाटतं आता दिसेल व्यवस्थित. दिसतंय आता? हा आता दिसतो. ओके, सॉरी. तर आता हा जो आहे, दोन्ही पायामध्ये असं डिस्टन्स घ्यायचंय, लीन व्हायचंय थोडस, आणि तुम्ही पुढं सपोर्ट घ्या किंवा डायरेक्ट ह्या लेवलनं पुन्हा इथून. आता आपण काय केलं, पुढच्या कॉड मसल्स ह्या अशा पद्धतीने ऍक्टिव्हेट केल्या, म्हणजे इथूनच कॉड मसल ऍक्टिव्हेट. आता हॅमस्ट्रिंग म्हणजे पोस्टेरियर चेन ऍक्टिव्हेट करायचे लोअर लेगची, तर त्यावेळेस तुम्हाला पाय असं ठेवावं लागेल. आता बरेच जण काय करतील, असंच करतील फक्त, तर तिथे होणार नाही. हा दोन्ही लेग मध्ये जो व्ही टाईप आहे तो व्ही बनला पाहिजे, आणि तिथून अप करा, अप अँड डाऊन. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7. क्रॅम्प येऊ शकतो 8 9 10. त्यामुळे पाण्याचं सिप सिप राहू द्या, कारण ह्याच्यामध्ये क्रॅम्प येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मला काहीच दिसत नाही. काही प्रॉब्लेम नाही ना दिसायला? नाही, दिसतंय व्यवस्थित. यस यस. चला, सेकंड लेग. आता मला कोण चुकतंय आणि कोण करतंय हे मला लक्षात येत नाही. ठीक आहे, बघू. 4 5 6 7 8 9 10. हा, त्यानंतर फक्त लेग, आपला जो अँकल आहे तो रोटेट करा दोन पद्धतीने. एक 1 2 3 4 5. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज 5. 1 2 3 4 5. बऱ्याच जणांचा उठल्यानंतर पाय दुखतो खाली. त्याचं म्हणजे त्याचं काय कॉज असू शकतं? नंबर 1 आहे, इथं आहे प्लांटर फेसिया. तर हा जर टाईट झाला असेल तर हा पाय सकाळी सकाळी दुखतो खाली पंजाला किंवा सोलला. तर त्यासाठी हे करणं, आणि त्यासोबतच दुसरी एक एक्सरसाइज आहे, तुम्हाला रोलर घेऊन त्याला मसाज करणं. तर एक एक पार्ट तुमचा आपण घेऊत नंतर, ते अभिषेक घेणार आहेत. तर आता आपण स्टार्ट करू शकतो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार मध्ये पहिली स्थिती आहे की तुम्ही मॅटच्या जवळ येऊन समोर थांबायचंय. त्यानंतर हा सूर्य किंवा नमस्कार स्थिती म्हणतात याला. याच्यामध्ये पहिलं सूर्याचं नाव घ्यायचंय. माझ्या पाठीमागं म्हणू शकता किंवा तुम्ही मनातल्या मनात म्हणा, तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर. मी म्हणतोय फर्स्ट स्थिती आहे. अगोदर मी पूर्ण एक आवर्तन करून दाखवतो किंवा एक राऊंड करून दाखवतो. त्यानंतर तुम्ही असं मी एक्सप्लेन करत करत करू शकतो किंवा माझ्यासोबत करा. समज सूर्यनमस्कार मध्ये आपले जे दोन्ही पायाच्या ह्याच्यात अंतर आहे, तर तो कमीत कमी अंतर ठेवायचा आहे. म्हणजे शोल्डर जेवढं आहे तेवढंच. पाय एकदम जुळवून थांबायची गरज नाही, कारण बॅलन्स होत नाही. इथं आपण सूर्याला नमस्कार करणार आहेत. ओम रवये नमः.
म्हणजेच सूर्याला आपण नमस्कार करतोय, कारण सृष्टीचा सर्व एनर्जी जी मिळतीये किंवा आपणच भाग आहोतच सूर्याचा, कारण पृथ्वी पण सूर्यापासूनच बनलेली आहे बिग बँग थेअरीनुसार. तर ही आहे 1 स्थिती. त्यानंतर 2 म्हटल्यानंतर थोडं रिदमिक घेऊ शकतो हा भाग, त्याला पश्चिमोत्तासन हे या स्थितीमध्ये. आता ह्या स्थितीला बघा, ऊर्ध्व हस्तासन म्हणतो. तर हे हात हे असंही करू शकतो कोणी, पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय की फील करायचं की वर कोणीतरी हात ओढतंय, इतके स्ट्रेच करायचे आणि बॅकवर्ड लीन व्हायचंय. वर कोणीतरी हात ओढतंय आणि बॅकवर्ड लीन व्हायचंय. आता मी 10 काउंट करतोय. 1 2 फील करा तो स्ट्रेच. कुठं कुठं स्ट्रेच येतोय. शोल्डरवर स्ट्रेच आहे. चेस्ट ओपन पाहिजे. चेस्ट ओपन असे म्हणजे हा जो भाग आहे तर तो उघडला पाहिजे. त्याला चेस्ट ओपनिंग एक्सरसाइज सुद्धा म्हणतो आपण. म्हणजे जेवढा आपला हा चेस्ट मसल्स आहेत त्या ओपन होतील. म्हणजे ही जी स्ट्रेचिंग आहे तर ती होईल आणि थोडासा बॅकवर्ड बेंड असल्यामुळे ऍब्स वर सुद्धा तुमच्या स्ट्रेच येईल. त्यानंतर बॉडी ही पूर्ण अलर्ट ठेवायची. खालचा भाग सगळा लूज सोडायचा नाही, सगळा अलर्ट ठेवायचा आहे. बघ 5 4 3 2 अँड 1 हे नुसती हालचाल किंवा मुवमेंट नाही, तर तुमचं बॉडी मसल आणि माइंड तर ह्या कनेक्ट होणं गरजेचं आहे. आता डाऊन जायचंय. हस्त पादासन, हात आणि पाय दोन्ही. आता हा जो बॅक आहे खूप राऊंड होऊ द्यायचा आहे. बॅक स्ट्रेट ठेवायची आणि खाली जाण्याचा प्रयत्न करायचा. जितकी तुमची स्ट्रेचिंग आहे ती आज तुम्ही काउंट करून ठेवा. त्यानंतर तुम्ही हळूहळू जर डेली केलं तर ही खाली जाईल. फॉरवर्ड बेंडिंग म्हणतो त्याला. याच्यामध्ये सुद्धा ज्यांना सर्वायकल आपलं लंबार स्पॉन्डिलायटिस आहे म्हणजे कमरेचा, तर त्या लोकांनी फॉरवर्ड बेंड हा इथपर्यंतच करायचा 45 पर्यंत आणि अलर्ट ठेवायचंय. मसल्स बॅक ही राऊंड होऊ द्यायची नाही. स्ट्रेट ठेवा बॅक, काही प्रॉब्लेम येत नाही. उलट त्याच्यामुळे मसल्स तुमच्या स्ट्रेट होतील. आता ह्याच्यामध्ये काय कुठे ताण येतो हे लक्षात घ्या, कारण तुमचं स्ट्रेच तुम्हाला फील जर झालं, तुम्हाला त्याचा जर स्ट्रेचिंगचा जो स्ट्रेस आहे तो झाला तर रिलॅक्सेशन होणार आहे नंतर. आता हे नी स्ट्रेट आहे, असे नाही. नी स्ट्रेट असल्यामुळे जे तुमचे हॅमस्ट्रिंग मसल हे पोस्टेरियर चेन आहे ती ताणली जाते ग्लूट्स मसल पर्यंत आणि आता स्ट्रेच होतो, स्ट्रेच मिळतो. त्याच्यामुळे बॅक पेन हा लोअर बॅक पेन कमी होण्यासाठी सुद्धा ही मदत होते. आणि जे दिवसभर बसून बसून ज्या ह्या मसल स्टिफ झालेल्या असतात, हॅमस्ट्रिंग मसल म्हणतो त्याला, नी पासून वर हॅमस्ट्रिंग मसल्स, तर ह्या मसल्सचा स्ट्रेस मिळाल्यामुळे त्या मसल ह्या ऍक्टिव्हेट होतात. मी 10 काउंट करतोय, थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. आता ह्याच्यामध्ये तुमची जर लेवल असेल तर गुडघे दोन्ही ह्याच्यामध्ये सुद्धा इथपर्यंत जातात. ती स्टेप तुम्हाला ती तुमची फ्लेक्सिबिलिटी आली पाहिजे. यानंतर फोर्थ आहे, आता इथं 2 व्हर्जन घ्यायचे. जे रेग्युलर करतात त्यांच्यासाठी आणि जे बिगिनर्स आहेत त्यांनी काय करायचं, दोन्ही हात अगोदर असं बसायचे. नवीन म्हणजे जे बिगिनर्स आहेत. त्यानंतर एक पाय, त्याला अश्वसंचलनासन म्हणतात. एक पाय पाठीमागे घ्यायचंय, दोन्ही पायांमध्ये गुडघे आणि डायरेक्ट जे प्रो आहेत त्यांनी डायरेक्ट जाऊ शकतो. तुम्हाला पोझिशन दिसण्यासाठी जाऊ शकतो. याच्यामध्ये हात असे ठेवून आता ही बॅक स्ट्रेट ठेवायची आणि अप साइडला बघायचं, म्हणजे भिंत आपल्या सिलिंग कडे बघायचं. इथं काय काय होईल स्ट्रेच, तुमचं व्हर्टिकल स्ट्रेच, हा जो पाठीमागचा क्वाड मसल्स आहे यांना स्ट्रेच मिळतोय, बरोबर आहे. त्यानंतर या सुद्धा मसल्स ज्या आहेत त्या स्ट्रेच होत आहेत आणि आपला व्हर्टिकल स्ट्रेच जो आहे तो होण्यासाठी मदत होते. 1 2 3
आता ह्याच्यात चुका काय होऊ शकतात, तुम्ही असं थांबू शकता. तर ही पोझिशन नाही, तुम्ही हिप जेवढी डाऊन 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 डाऊन, आणि हा जो पार्ट आहे हा या टोचा पुढं नी आला नाही पाहिजे, म्हणजे असं नीवर प्रेशर नाही द्यायचं. तर हा शक्यतो काय याच्या लेवलला आला पाहिजे, म्हणजे इतकाच पुढं. नी जर पुढं किंवा एकदम मागं राहिला तर तुम्हाला स्ट्रेच मिळणार नाही. त्याच्यामुळं ही पोझिशन बघा. नेक सिलिंग कडं, आणि बॅक जे आहे राऊंड होऊ द्यायची नाही. इथं बॅक स्ट्रेट, त्यावेळेसच तुमची पोस्टेरियर चेन आहे म्हणजे स्पाइन आहे तो इरेक्ट राहिला पाहिजे. आता यानंतर समस्थिती. इथून हे हात आहेत काढायचे, आणि मी फक्त पोझिशन याच्यासाठी चेंज करतोय तुम्हाला दिसावं म्हणून. ही आहे प्लॅंक पोझिशन. आता बऱ्याच जणांना हा प्लॅंक जो आहे ही सगळ्यात महत्वाची एक्सरसाइज आहे. हा प्लॅंक आला पाहिजे. बघा, हिप अशी नाही किंवा एकदम हे सोडून दिलेली नाही, तर तुमचा जो कोर आहे तो एंगेज पाहिजे कोर ह्याच्यामध्ये. त्यानंतर आणि हिप आपले बॉडी जी आहे एकदम समस्थिती म्हणजे फक्त 2-3 ट्रायपॉडवर थांबते ना, तशा पद्धतीने थांबली पाहिजे. त्याच्यात कोर एंगेज होतं, आणि इथं ब्रीथ जो आहे तो ब्रीथ होल्ड ठेवतात. त्यानंतर अष्टांग भुजासन, किंवा इथं गुडघे टेकवा, चेस्ट टच पाहिजे, दोन्ही हात आणि चिन टच. बघा, इथं 8 ठिकाणी आपली बॉडी टच होते म्हणून अष्टांग भुजासन म्हणतात. आता ब्रीथ घेत घेत भुजंगासन. तर भुजंगासन मध्ये काय काय चुका होऊ शकतात, हे पाय दूर राहणे एकमेकांपासून, तर त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस चांगला नाही येणार. त्याच्यामुळे पायांमधलं अंतर जेवढं कमी तेवढा स्ट्रेस चांगला. आणि शोल्डर्स बघा, शोल्डर ड्रॉप करून ज्यावेळेस भुजंगासन करतो दॅट इज रॉंग. शोल्डर हे अप पाहिजे. त्यानंतर गुडघे टेकवलेले, फील कुठं कुठं ही येईल, लोअर बॅक, ऍब्स, पुन्हा तुमचा जो नेक आहे तर त्या मसल्स, आणि शोल्डर. शोल्डर हे एकदम एंगेज पाहिजे, असे नाही. 3 चुका लक्षात आल्या. हे भुजंगासन. यानंतर पर्वतासनमध्ये किंवा डाऊनवर्ड फेसिंग डॉग म्हणतात. इथं जायचंय, दोन्ही पायावर घ्यायचे आणि पाठीमागं जायचंय. पाठीमागं जात असताना इथं बघा टाचा टेकवलेल्या पाहिजेत. डाऊनवर्ड फेसिंग डॉग, नी स्ट्रेट, टाचा टेकवलेला, आणि हनुवटी छातीला लावली. पुन्हा टाचा टेकवलेल्या पाहिजेत, नी स्ट्रेट पाहिजे, हनुवटी छातीला लावलेली पाहिजे, आणि ब्रीथ आउट केलेला पाहिजे. परंतु आपण होल्ड करतोय त्याच्यामुळे श्वास हा एकदम मंद, रिदमिक, स्ट्रेच फील करा. कुठं हा जो काफ मसल्स आहे, पिंढऱ्या पोटऱ्या आहेत, तर तिथं पण जास्त स्ट्रेस या ह्याच्यामध्ये येतो. शोल्डर सुद्धा मजबूत होतात तिथे. त्यानंतर एक पाय जो घेतला होता त्याचा अपोजिट लेग समोर घ्यायचा, उजवा. आपण डावा घेतला होता तर उजवा समोर घ्या, दोन्ही हातामध्ये किंवा साईडला. ही दोन्ही पोझिशन घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये काय, तुम्ही जेवढा पुढे घ्याल लेग, आणि हा जो आहे स्ट्रेच कराल, तेवढा तुमचा जास्त स्ट्रेच आणि स्ट्रेंथनिंग होईल. हे अश्वसंचलन असं. त्यानंतर परत आता इथून पुढचं हस्तपादासन. पुढं पाय घ्यायचाय, 1 2 3 4 5 6 7, बॅक स्ट्रेट, नी स्ट्रेट, आणि नेक पण खाली गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. नंतर अपवर्ड, उत्तान हस्तासन म्हणायचं, आणि पुन्हा
प्रणाम स्थिती किंवा सूर्यनमस्कार स्थिती. हे आहे त्याचे 12 स्थिती. आता याला कार्डिओ आणि स्ट्रेंथ मध्ये कसं वापरायचं? मी बघा, आता हा जो क्लास आहे तुमचा खूप एंगेजच राहील असं नाही. फक्त तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण आपण आता ह्याला तुम्ही कसं वापरू शकता? कार्डिओ म्हणजे काय? तुमची जी हार्ट रेट आहे तुमचा, तो हार्ट रेट डबल ऑफ युअर रेस्टिंग हार्ट रेट पाहिजे. आता माझा हार्ट रेट इथं जो आहे, समजा रेस्टिंग हार्ट रेट तुम्हाला तुमच्या वॉचमध्ये लक्षात येईल. तो किती 60, 70, 80 हा माहित पाहिजे. त्याच्या डबल तुम्ही कमीत कमी त्या एपिसोडला गेलात त्यावेळेस तुमचं चांगल्या पद्धतीनं फॅट बर्निंग चालू होईल त्या वेळेसच. आपल्याला काय करायचं आता? हे फास्ट करायचं. स्ट्रेंथनिंग मध्ये हा जो होल्ड आहे, हे होल्ड ठेवले. त्यानंतर आता फास्ट जर आपण एक 5 सूर्यनमस्कार माझ्यासोबत मी फक्त 1, 2, 3 असेच एक आवर्तन झाल्यानंतर मी 1 म्हणेल. दुसरं आवर्तन झाल्यानंतर मी 2 म्हणेल. त्यामुळं सोबत करा. आता आपण थोडासा घाम काढूया. हार्ट रेट लक्ष द्या. किंवा ज्यांना थोडासा दम लागेल पाहिजे त्यावेळेस थांबायचं. प्रथम स्थिती. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4. Good. 5, 6, 7, 8. पर्वतासन. 9. Left leg. 10, 11, 12. 1. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 2, up. 3, for Ben. 4, Ashwa. 5, Samasthiti. 6, Ashtang. 7, Bhujang. 8, Parvat. 9, Ashwa. 10, forward bend. 11, upward. 12, pranam. Om Savitri Namaha. 1, 2, up. 3, down. 4, right leg. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Om Aranya Garbhaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Om Hiranya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 5 झाले. सूर्याचे नाव घ्या कोणी. कुठले कुठले राहिले?
ओम मित्राय नमः. ओम मित्राय नमः. करेक्ट. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके, ठीक आहे. 6 झाले. हा कश्यप आहे ना. ठीक आहे, चालू राहू द्या. लास्ट राऊंड घ्या. मी बघतो कुठं कुठं चुकतंय कोणाचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, पर्वत, 9, अश्व, 10, हस्तपाद, 11, and प्रणाम. ओके, आता थोडेसे कॅमेरा ऑन करा. तुमचे जे काही क्वेश्चन आहेत, कोणाचं पेन वगैरे असेल तर मला तुम्ही म्हणजे विचारू शकता. आपण स्ट्रेचिंग करत करत हे मी तुम्हाला उत्तर देईन. आता हे बऱ्याच जणांसाठी खूप कमी आहे, तर याचे हळूहळू आपण आवर्तनं किंवा राऊंड्स वाढवणं गरजेचं आहे. हळूहळू म्हणजे तुम्ही आज 6 केले तर उद्या 7 करा, 8 करा, 12 पर्यंत जा आणि पुन्हा 101 पर्यंत करतात. 101 पर्यंत सूर्यनमस्कार जर तुम्ही असे केले तर तुमचा कार्डिओ म्हणजे ह्याला हिट ट्रेनिंग, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग होऊ शकते. याच्यामध्ये फक्त तुमची बॉडी व्हर्टिकली आपण बेंडिंग आणि एक्सटेन्शन करतोय. तुम्हाला साईड स्ट्रेच करण्यासाठी सेकंड नमस्कार असतो चंद्र नमस्कार. मला वाटते शुभांगी मॅडम तुम्हाला चंद्र नमस्कार येतो. मग नेक्स्ट याला तुम्ही चंद्र नमस्कार च एक सेशन घ्या. हो सर घेते. आहे की नाही. म्हणजे आपण एक तर फॉरवर्ड बेंडिंग, फॉरवर्ड स्ट्रेचिंग, फॉरवर्ड आणि बॅकवर्डची स्ट्रेंथनिंग होईल. साईड याच्यामध्ये घेण्यासाठी चंद्र नमस्कार हा बेस्ट. आता सूर्य आपल्या नाड्यामध्ये जसं इडा आणि पिंगळा नाडी असते, लेफ्टची इडा नाडी आणि राईटची पिंगळा असते, तर ही चंद्र नाडी आणि सूर्य नाडी असते. तसंच शीतलता शरीरामध्ये आणण्यासाठी चंद्र नमस्कार केला जातो. चंद्र नमस्कारामुळं आपलं मन पण शांत होतं. सूर्यनमस्कार मध्ये सुद्धा बॉडी आणि माइंड दोन्ही तुम्ही वापर जर केला, सिंक मध्ये असेल तुमचे थॉट्स, नाहीतर आपण एका रिदम मध्ये येतोय, आपल्या ऑफिसचं किंवा बाहेरचं किंवा शेजाऱ्याचं जर विचार करत असाल तर दॅट इज नॉट अन एक्सरसाइज, आहे ना. तर तुम्ही त्यावेळेस तुमचेच पाहिजेत. म्हणजे माझा फोकस याच्यावर कशामुळे आहे, प्रत्येक तुम्ही बसल्या बसल्या एक्सरसाइज करू शकताय. मी फक्त आता तुमचा हा हात आहे, तुम्हाला हा हात व्हॅक्यूम एक्सरसाइजेस नाही करू शकता. माझ्या म्हणजे तुम्ही खूप कोणीतरी ओढतंय आणि तुमच्याच बॉडीचा तुम्हीच रेजिस्टन्स क्रिएट करू शकता. इतकं सिंपल एक्सरसाइजेस आहेत. मला बऱ्याच वेळेस सांगतात की आता बऱ्याच जणांचं नी पेन आहे, मग माझं वेट वाढलंय. तुम्ही बसल्या बसल्या नुसतं या ठिकाणी बॉडी स्टिफ करू शकता, व्हॅक्यूम पुन्हा रिलीज करू शकता, स्टिफ करू शकता, रिलीज करू शकता. तुमच्या कॅलरी बर्न होऊ शकतात. म्हणजे जरी अक्षरशः बेडवर जरी बेड रिडन असेल तिथंही एक्सरसाइज करता आली पाहिजे. येते म्हणजे ह्या टाईपनी तुमच्या बॉडीला आपण ट्रेन करणार आहोत. आणि ह्या आता कोणाचं काही पेन वगैरे आहे, आता स्ट्रेच करू थोडस. नाहीये पेन. ओके. पाय पुढे घ्या. पश्चिमोत्तासन मध्ये जायचंय आणि हात वर घेऊन आपण इथं परत हॅमस्ट्रिंग,
त्यासोबतच काफ मसल आणि बॅक ह्या फ्लेक्शन करणार आहे. फ्लेक्शन म्हणजे जवळ घेणे, एक्सटेन्शन म्हणजे दूर करणे, म्हणजे त्यांना स्ट्रेच देणे. बॉडी ही फ्लेक्स करतोय आता, एक्सटेन्शन त्याच्या अपोजिट, जसं की सूर्यनमस्कार आहे. आता हे पाय, दोन्ही पाय जवळ घ्या आणि बटरफ्लाय. आता बटरफ्लाय 10 काउंट केल्यानंतर थोडस फॉरवर्ड बेंड व्हा. बटरफ्लाय मध्ये काय होईल आता, ह्या ज्या मसल्स आहेत आतून त्याला म्हणतात ऍडक्टर मसल. ऍडक्टर मसल म्हणजे ह्या इनर थाईजच्या मसल्स आहेत, त्यांना स्ट्रेच घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नी साईडला बेंड, जमिनीला टच आणि तुम्ही फॉरवर्ड होणे. तर त्यावेळेस तुमच्या त्या मसलवर स्ट्रेचिंग चांगली होईल. म्हणजे आता आपल्या कुठल्या कुठल्या मसल केल्या आपण, हॅमस्ट्रिंग मसल, काफ मसल स्ट्रेच झाल्या. आता ह्या इनर थाईजच्या मसल. त्यानंतर आता आपल्याला करायचं एक्सटर्नल ग्लूट्स ह्या मसल्स. त्याच्यासाठी पिजन पोज मध्ये जायचं. म्हणजे हा 90 डिग्री मध्ये समोरचा पाय ठेवायचा, पाठीमागचा पाय इथं आहे, तर समोर दोन्ही हात घ्यायचे आणि क्राऊल होत या साईडला पिजन म्हणजेच कबुतरासारखी जी आहे, तर ती पोज घ्या येईल. आता बरेच वेळेस ही ज्यांना होत नाही त्यांनी ट्राय करा. एक्सटर्नल हे इकडचे जे ग्लूट्स आहेत, तर ते जमिनीला टच झाल्यानंतर त्या एक्सटर्नल ग्लूट्स स्ट्रेच होतील आणि पुढे पुढे गेल्यानंतर परत जास्त, आता बॉडी इकडे जास्त गेली तर स्ट्रेच नाही होणार. त्याच्यामुळे बॉडीला काय करायचंय, अपोजिट डायरेक्शनने रोटेट करायचं इथं, म्हणजे एक्सटर्नल ग्लूट्स वर स्ट्रेच चांगला आहे. हे जे स्ट्रेचिंग आहे ती झोपण्याच्या अगोदर सुद्धा बेडवर करू शकतो. स्विच द लेग. व्हेरी गुड. ओके. यानंतर हा हात शोल्डर ब्लेड जे आहेत पाठीमागे त्याला स्कॅपुला म्हणतो. स्कॅपुला रिट्रॅक्ट करायचा, इकडून ओढायचा, हा, आणि अपोजिट डायरेक्शन. हे 10-10 काउंट. राईट. यानंतर हात पाठीमागे घ्यायचा कानाकडं, लेफ्ट. या हा जो एल्बो आहे तो यांनी पकडायचा आणि इकडं स्ट्रेच करायचा, पुल करायचं व्हर्टिकली. हे एकदम साइड बेंड करायचं. त्यानंतर ओके. आता शवासन मध्ये बसायचं. 5 मिनिट आपण शवासन करू. शवासन मध्ये झोपायचं. शवासन माहिती, सगळ्यांचं आवडतं आसन. आता शवासन मध्ये झोपल्यानंतर तुम्ही दोन्ही पायांच्या तळव्यांवर फोकस करायचं. शवासन मध्ये परफेक्ट झोपायचं म्हणजे काय, दोन्ही जे पाय आहेत, तळवे आहेत, ते अपोजिट डायरेक्शनला पाहिजेत. हाताच्या मुठी अर्धवट बांधलेल्या, डोळे कोणाचे उघडे असतील, कोणाचे बंद असतील, त्यांच्या ह्याच्यावर सोडून द्यायचे, कोणाचे अर्धवट उघडे असतील. तर ज्या पोझिशन मध्ये तुम्हाला रिलॅक्स वाटतंय त्या पोझिशन मध्ये झोपायचंय आणि असं फील करायचंय की फक्त माझ्यावर कुठलंही प्रेशर बॉडीवर नाहीये, ती फक्त आहे ती जमिनीच्या ग्रॅव्हिटेशनचं. त्यानंतर फील करा, दोन्ही तुम्ही लक्ष केंद्रित करा दोन्ही पायांच्या तळव्यांवर.
बघा फक्त दोन्ही पायांची तळवे दिसली पाहिजेत. थँक्यू म्हणा त्या दोन्ही पायांच्या तळव्यांना. आयुष्यभर आपलं ओझं कमी असेल जास्त असेल ते घेऊन फिरतायत. कुठलीही तक्रार करत नाही. त्यामुळे त्यांना धन्यवाद द्या. आणि फील करा रिलॅक्स होते. इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा दोन्ही पायांची तळवे एकदम रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स होत आहेत. ताण रहित, वेदना रहित आहेत. खूप छान फील होत आहे. एकदम रिलॅक्स फील. यानंतर इथं एक हळूहळू रिलॅक्सेशनची वेव्ह क्रिएट होतीये. जसं जसं आपण वर जाऊ म्हणजेच दोन्ही पायांच्या तळव्याकडून दोन्ही पायांच्या घोट्यापर्यंत ही वेव्ह येतेय. तिथं ते रिलॅक्स करतायत. दोन्ही पायांचे घोटे, अँकल जॉईंट रिलॅक्स होत आहेत. फील द रिलॅक्सेशन अँड इमॅजिन द रिलॅक्सेशन. गुड. यानंतर ही रिलॅक्सेशन वेव्ह हळूहळू दोन्ही पायांच्या पोटऱ्यांपर्यंत आलेली आहे. दोन्ही पायांच्या काफ मसल्स, सिन बोन एकदम रिलॅक्स. प्रत्येक पेशी रिलॅक्स फील करा. व्हेरी गुड. फील द रिलॅक्सेशन. एकदम छान वाटतंय. खूप छान वाटते. दोन्ही पायांच्या काफ मसल रिलॅक्स झालेले आहेत. दोन्ही पायांचे सिन बोन रिलॅक्स होत आहेत. यानंतर ही वेव्ह हळूहळू वर आलेली आहे दोन्ही पायांच्या नी जॉईंट किंवा गुडघ्यांवर. गुडघ्यांमधील पूर्ण जे सायनोवियल फ्लुइड किंवा जे वंगण आहे ते पूर्ण रिफिल होत आहे. त्यामुळे दोन्ही पायांचे गुडघे एकदम रिलॅक्स फील करतायत. व्हेरी गुड. फील द रिलॅक्सेशन. व्हेरी गुड. यानंतर ही वेव्ह हळूहळू वर येते दोन्ही पायांच्या मांड्यांच्या किंवा थाय मसल्स समोरच्या आणि पाठीमागच्या संपूर्ण रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स झाले. यानंतर पूर्ण कमरेचा भाग रिलॅक्स होतोय. पूर्ण कमरेचा भाग एकदम रिलॅक्स फील करतोय. हे वेव्ह परत वर येते पोटाच्या बाजूला. पोटाच्या मसल्स समोरच्या पाठीमागची जो पाठीचा कणा आहे, स्पायनल कॉर्ड आहे तो रिलॅक्स होतोय. पोटामधील संपूर्ण अवयव म्हणजेच लिव्हर, स्प्लीन, इंटेस्टाइन्स किंवा आतडे असतील, त्यासोबतच स्वादुपिंड आहे, तर हे पूर्ण रिलॅक्स होत आहे. पूर्ण अवयव एकदम नॉर्मल गतीने काम करत आहे. त्यामुळे संपूर्ण हार्मोन्स एकदम नॉर्मल गतीने काम करत आहे. त्यामुळे पोटाचा भाग एकदम रिलॅक्स होतो. रिलॅक्स होतोय. सगळी ओव्हरी, किडनी, स्प्लीन, लिव्हर हे सर्व अवयव त्यांचे एकदम नॉर्मल गतीने काम करत आहेत. त्यामुळे पोटाचा भाग एकदम रिलॅक्स झालेला आहे. यानंतर ही वेव्ह हळूहळू वर येते चेस्ट पर्यंत. चेस्ट मसल रिलॅक्स झालेले आहे. चेस्ट मसल एकदम रिलॅक्स झालेले आहेत. बॅक चेस्टचा स्पायनल कॉर्ड जो आहे चेस्टचा, स्पाइन किंवा पाठीचा मणका, पाठीच्या मसल्स एकदम रिलॅक्स फील होत आहेत. रिलॅक्स झालेला आहे. त्यानंतर मधील अवयव सुद्धा नॉर्मल गतीने काम करत आहेत. जे लंग आहे ते पूर्ण युनिव्हर्स मधली प्युअर एअर आतमध्ये घेत आहेत आणि ब्लड मध्ये ऑक्सिजन पसरत आहे. संपूर्ण शरीरातील प्रत्येक पेशी नवचैतन्यमान होत आहे. त्यामुळे खूप छान फील होत आहे. एकदम एनर्जेटिक फील होत आहे. प्रत्येक पेशी ही चैतन्यमान किंवा एकदम उत्तेजित आणि रिलॅक्स पण होत आहे. यानंतर हार्टचा भाग, हार्ट एकदम नॉर्मल गतीने काम करत आहे. हार्ट एकदम नॉर्मल गतीने काम करत आहे. आलेलं पूर्ण प्युअर ब्लड पूर्ण शरीरामध्ये एकदम रिदमिक गतीने ब्लड प्रेशर नॉर्मल करत करत पूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ब्लड फ्लो, ऑक्सिजन, प्राण पोहोचत आहे. त्यामुळे खूप रिलॅक्स पूर्ण शरीर हे वेदना रहित आणि व्याधी रहित होत आहे.
यानंतर ही वेव हळूहळू मानेपर्यंत आलेली आहे. मानेच्या सर्व मसल्स, थायरॉइड किंवा बाकी पाठीमागच्या मानेच्या सर्वायकल मसल्स या सगळ्या रिलॅक्स होत आहेत. फील करा, मानेचा भाग पूर्ण रिलॅक्स होतोय समोरून पाठीमागून. ही वेव हळूहळू वर येत येत मेंदूपर्यंत पोहोचलेली आहे. मेंदू आणि मन हे एकदम स्थिर आहे. मेंदू आणि मन हे एकदम स्थिर आहे. येणारे संपूर्ण आवाज फक्त आणि फक्त शांत करत आहे. यानंतर ही वेव मन आणि मेंदूला शांत करत करत वर समोर येते चेहऱ्याच्या भागावर. चेहऱ्याचा जो फोरहेड आहे किंवा कपाळाचा भाग, प्रत्येक मसल रिलॅक्स होत आहे. यानंतर डोळ्याच्या मसल्स, आजूबाजूच्या डोळ्यांवरील ताण, थकवा पूर्ण शांत करत आहेत. एकदम थंड फील होत आहे. फील द कोल्डनेस ऑन युअर आय. यानंतर ही वेव हळूहळू नाकाच्या साईडच्या मसल्सला आलेली आहे, मसल्सवर आलेली आहे. चेहऱ्याच्या, नाकाच्या आणि खालच्या तोंडाच्या साईडच्या मसल्स पूर्ण रिलॅक्स होत आहेत. एक एक मसल फील करा. चेहऱ्याची हनुवटीस पर्यंत आलेली आहे ही रिलॅक्सेशन आणि संपूर्ण चेहरा एकदम रिलॅक्स. कान हे पूर्ण मसल्स रिलॅक्स होत आहेत. यानंतर मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर संपूर्ण बॉडी डीप रिलॅक्सेशन. 1, 2 and 3. डीपर अँड डीपर अँड डीप. पूर्ण बॉडी डीप रिलॅक्सेशन मध्ये गेलेली आहे. एकदम लाईट वेट फील होत आहे. पूर्ण बॉडी ही ऑक्सिजन प्रत्येक पेशीला पोहोचल्यामुळे असणारे सर्व वेदना निघून जात आहेत, ताण निघून जात आहे आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होत आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास हा पॉझिटिव्ह एनर्जी आणि प्राण घेऊन आतमध्ये येतोय, संपूर्ण शरीरामध्ये पसरतोय. जाणारा श्वास शरीरामधील जी काही अशुद्धी आहे, मनातील अशुद्धी निघून जात आहे. त्यामुळे शरीरामध्ये राहत आहे तो फक्त हॅपीनेस, रिलॅक्सेशन, पीस, कॉन्फिडन्स, अटेन्शन, फोकस, कामनेस, कंपॅशन, दया, क्षमा, प्रेम यांनी पूर्ण शरीर भरून गेलं आहे. त्यामुळे एकदम आनंद वाटतोय, फील होतोय. फील करा दॅट हॅपीनेस, दॅट रिलॅक्सेशन. व्हेरी गुड. टेक युअर ओन टाइम. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला ज्यावेळेस ह्या आनंदातून बाहेर निघायचं आहे त्यावेळेस तुम्ही डोळे उघडू शकता.
तुला एक गंमत दाखवू का? हे शवासन शेवटचं होतं बरं का. म्हणजे शवासन मध्ये काय, रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स, म्हणजे असं झोपायचं आणि म्हणजे लक्ष केंद्रित करायचं, झोप मध्ये फक्त मयुरी झोपायचं मॅडम असं. माईक म्यूट करा, तुमचा माईक चालू आहे. मयुरी मॅडम माईक बंद करा.
हॅलो